काय झालं का त्यांनी एवढी तंतन करीत कोण आली तू? आता काय सांगू मी तुम्हाला? काय झालं ते तर सांग मला नेमका. मी तन करत आली, तू काही तर फणफण करत बसली आहेस. तुला काय झालंय? अगं बाई मी माझ्या टेन्शन मध्ये बसले चांगली. हा बाई, नुसतं टेन्शन टेन्शन टेन्शनच आहे. हा आता काय सांगू मी तुला? मला तू तर माझी मैत्रीण आहेस, आता तुला सांगायला तर मला लाज वाटलेला, पण तुझ्या नवऱ्याची हकीकत सांगायला मला काही लाज नाहीये. हा बाई काय केलं का माझ्या नवऱ्याने असं? ऐकायची हिंमत आहे का तुझ्यामध्ये? अगं बोलशील तर ऐकल ना मी. ठीक आहे, ऐक. तू एक सांग, आता माझं शेत आहे, माझ्या शेतामध्ये मीच काम करणार ना? हो तूच करणार. मग त्या तुझ्या नवऱ्याला माहित असताना बी त्याने येऊन मला मागून कसं काय मिठी मारली? सांग बरं तू. काय माझ्या नवऱ्याने मिठी मारली? हम्म. बाई बाई हे माणूस बिना असंच बाळ वाटे बाई चांगली. आणि तुला काय झालं? तू का बसली एवढी टेन्शन मध्ये? मी त्या टेन्शन मध्ये बसले होते, कुठं गेला मला काय माहिती तुला मिठी मारायला आला तिथं माझा नवरा. हे बघ, मी आजपासून असलं सहन करणार नाही. सांगलं तुझ्या नवऱ्याला समजून सांग, नाहीतर ना त्याला ना मी घरात बांधून इतकं मारीन ना, तू नंतर म्हणू नको त्याचे तंगडे बिगडे कसं काय तुटले म्हणून, बरं का? चांगली तसं काही करू नको, आपण एक प्लॅन करू. तू तुझ्या नवऱ्याला बांधून टाक, मी माझ्या नवऱ्याला बांधते. हा, हे प्लॅन चांगला आहे ना? हा, तेच करायचं मग. चालते. आता तू काय कर, जा तुझ्या घरी, मी माझ्या घरी जाते. हा, तू त्याला बांधून ठेव, मी माझ्या नवऱ्याला बांधून ठेवते. आणि तू आपण काय करू, तू माझ्या घरी ये. हा, आणि मी तुझ्या घरी जाते. आपण त्यांना इतकं मारून काढू ना, नंतर त्यांनी असं केलंच नाही पाहिजे. असं घरची चाल तू उठू ना घरात कडे जाऊ चालते. जा मग घरी, जा.